एक आई होती. तिने आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलाला मोठं केलं. स्वतः फाटकी साडी नेसली पण मुलाला कधी कमी पडू दिलं नाही. स्वतः उपाशी राहिली पण मुलाच्या ताटात शेवटचा घास वाढला. शाळेची फी भरायची म्हणून तिने स्वतःचं मंगलसूत्र सुद्धा गहाण ठेवलं. मुलाच्या भविष्यासाठी तिने स्वतःच्या प्रत्येक इच्छेचा त्याग केला. वर्ष गेली, मुलगा मोठा झाला, मोठ्या कंपनीत नोकरीला लागला, शहरात मोठ्या घरात राहायला गेला. आई मात्र गावातच राहिली. मुलाच्या यशाच्या बातम्या ऐकून प्रत्येकाला अभिमानाने सांगायची, हा माझा मुलगा आहे. एक दिवस आईने ठरवलं, आज मुलाला भेटून यायचं. तिने तिची जुनी साडी नेसली, हातात गावाहून प्रेमाने केलेले लाडू घेतले आणि डोळ्यात मुलाला भेटायचा आनंद घेऊन शहरात पोहोचली. दाराची बेल वाजवली. मुलाने दार उघडलं. समोर आईला पाहून तो क्षणभर थांबला आणि हळू आवाजात म्हणाला, आई आत ये, पण जरा शांत रहा, माझे मित्र आले आहेत. तुला पाहून काय म्हणतील. हे शब्द आईच्या कानावर पडले. तिच्या हातातले लाडू थरथरू लागले. तिने ते अलगत मागे लपवले. चेहऱ्यावर खोटं हसू आणलं आणि म्हणाली, हो बाळा, मी जास्त वेळ थांबणार नाही, फक्त तुला पाहायला आले होते. काही क्षणांनी ती शांतपणे निघून गेली. बाहेर पडताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आयुष्यात पहिल्यांदाच, कारण गरिबीने तिला कधी रडवलं नव्हतं. उपाशी पोटी झोपूनही ती हसली होती. फाटकी साडी नेसूनही ती आनंदात होती. पण ज्याच्यासाठी आयुष्यभर जगली, ज्याला